आता आपण करणार आहोत घडीच्या पोळ्या। त्यासाठी आपण पीठ मळून घेणार आहोत। आपण थोडं मीठ टाकून घेतले भांड्यात एका। 1 वाटी पाणी घेतोय आणि जेवढं पाणी घेतलेलं आहे त्याच्यात दुप्पट पीठ घ्यायचे आपण। एक वाटी पाणी आणि 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे। थोडंसं मीठ टाकलंय आणि आता आपण हे मळून घेणार आहोत। आपलं हे पीठ 1 ते 2 मिनिटात मळून होणार आहे। आपण थोडंसं तेल लावणार आहोत आता। आता हे पीठ मळून झालेलं आहे। अर्धा तास आपण ठेवणार आहोत हे झाकून। अर्धा तास होऊन गेलाय। आपण आता पीठ परत एकदा मळून घेणार आहोत। हे पीठ घडीच्या पोळीसाठी पीठ मळतो तेव्हा लक्षात घ्यायचंय 1 वाटी जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा सपाट वाटी 1 पीठ घालायचंय। आपण उंडा करून घेतलेला आहे। गॅस आपण तवा तापत ठेवलेला आहे आपला। गोळ्याला पीठ लावून घ्यायचंय पोळीच्या। थोडीशी लाटायची आहे। थोडं तेल लावायचंय आणि अर्धी आणि मग परत अर्धी असं करून त्रिकोण करायचं त्याचा। परत त्याला पीठ लावून घ्यायचंय। अशी शक्यतो गोल होईल आकार असं बघायचंय आणि कुठे जाड आहे कुठे पातळ आहे हे सुद्धा हातात घेतली पोळी की लक्षात येतं आपल्या। आणि आपली पोळी लाटून तयार आहे। आता आपण ती तव्यावर घालून तिला शेकून घ्यायचं आता। पोळी फुगायला लागलेली आपली। पण सगळ्या बाजूने थोडी तिला प्रेस करून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित शेकली जाईल। हे बघा इकडे सगळी शेकली गेलेली आहे आपली पोळी। आणि अशी ती व्यवस्थित फुगते मग। आता ही आपली पोळी तयार आहे। याला तूप लावायचं असेल तर तूप लावून घेऊ शकता किंवा तेल पाहिजे तर तेल लावू शकतो आपण आवडीप्रमाणे।